नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज सकाळच्या झटपट बातमी. किटवाड परिसरात तस्करचा वावर, बघ्यांची गर्दी, वन विभागाच्या पथकाने जंगलात पिटाळले. KYC पूर्ण करण्यात कोल्हापूर राज्यात आघाडीवर, PM किसानचे 4,69,000 शेतकरी पात्र. अतिवृष्टी बाधित पिकांच्या भरपाईला शासनाची मान्यता, शिरोळ तालुक्यासाठी 18,49,000चा निधी मंजूर. आजरा कारखान्याच्या उद्दिष्टापेक्षा कमी काळात कर्जाचा बोजा वाढणार, हंगाम 8 दिवसात संपणार. चौकुळ येथे काळा बिबट्या पर्यटकांच्या कॅमेऱ्यात कैद, आंबोलीत जैवविविधता असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध. सांगलीकरांच्या पोटाला वर्षाला तब्बल 450 कोटींची औषधे, 3,500 मेडिकल्स. कडेगाव परिसरातील शेतीला टेंबूचे पाणी तत्काळ सोडा, पाणी संघर्ष समितीचा आंदोलनाचा इशारा. जिहे काटापूर जलप्रजनाची लगबग वाढली, आज सोहळा. फळांच्या राजाची गोडी यंदा चाकता येणार, आंब्याला मोहर लगलला. शेतीच्या सीमा रेशीममय आणि केळीला मिळाले सेंद्रिय आशिष. आवर्तनास विलंब केल्याने कुकडीचे अभियंता किरण देशमुख लंबित. हरभरा पिकातून एकरी 2-3 क्विंटलचा उतारा, वातावरण बदलामुळे उत्पादनात घट. सोयाबीनचे दर 4,300 रुपये, दरवाढीच्या अपेक्षा, भंडारज तांदळी, नांदखेड परिसरातील चित्र. ठरलं, फेब्रुवारीला मिळणार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 6,000, 1,69,000 लाभार्थींना होईल लाभ. जिल्ह्यातील बाजार समित्यांचा सोमवारी लाक्षणिक संप, पणन अधिनियमातील सुधारणेस विरोध. खरीप रब्बी हंगाम पाऊस होणार तर मघा नक्षत्राचा पाऊस दुर्मिळच, भंडारगवटे ग्रामदैवत यात्रेतील भाकणूक. टेंभू विषाला, कोरड घशाला, कडेगाव शहर परिसराची अवस्था. उन्हाची तीव्रता लागली वाढू, त्यातच कृष्णा नदीचे पात्र कोरडे ठाक. ज्वारी कडबा दरात घसरण, शेकडा दर 2 ते 2,500 मंगळवेढ्यातून आवक सुरू. नवीन बंद शिधापत्रिकांसाठी आता हमीपत्रक ग्राह्य धरले जाणार, शासन निर्णय, पुरोगामी संघर्षाचा पाठपुरावा.